विचार करा, ही एवढी मोठी झाडं एका झटक्यात कापली जातात. कोणताही विचार केला जात नाही आणि ही अशा पद्धतीने ही झाडं कापली गेलेली आहेत. या झाडांवरती पक्षी असतात, त्यांची अंडी असतात, त्यांची पिल्लं असतात, प्राणी असतात. याकडे कुठेही लक्ष दिलं जात नाही, डायरेक्ट झाडं कापली जातात. आज ही झाडं नुसती कापलेली नाही आहेत, ते एक जिवंत असं एक प्राण, त्याचं शरीर त्याचं कापलं गेलेलं आहे. किती वर्ष लागली असतील या झाडांना वाढायला आणि सरसपणे कापली गेली आहेत. दुर्दैव आहे, दुर्दैव. कारण जर आज तुम्ही बघताय तापमान, सकाळचं 8चं तापमान बघितलं तर तुम्हाला जाणवलं असेल, दुपारी जे 12 वाजता जे तापमान असतं ते आता 8 वाजता जाणवायला लागलं आहे. आता ते एप्रिल सुरू आहे, मे पण सुरू झाला नाही. तर विचार करा, मेचं ऊन काय असेल. इकडे बघून हे सगळं बघितल्यावरती काय वाटतं तुम्हाला? हे काय वाटतंय? हे एक झाड मेलेलं नाही आहे, तर प्रत्येक माणसाचा जीव जो पुढे जाणार आहे ना, तडफडून सगळे मरणार आहे. कारण कोणालाही काही पडलेली नाही आहे. बघा कशा पद्धतीने झाडं कापली गेलेली आहेत. कोण विचारायला पण जात नाही, बाबा झाडं का कापताय, आपण या झाडाला शिफ्ट करू शकत नाही का? प्रत्येक झाड कापलंच पाहिजे का? झाडाला शिफ्ट करता पण येतं ना. किती जागा आहेत, किती सारी मोकळी मैदानं आहेत, तिथे ही झाडं आपण शिफ्ट करू शकतो. पण आपण ठरवून दिलेलं आहे की झाडं कापायची आहेत, कारण या हे कापलेल्या झाडांपासून काहीतरी फायदा आहे. काही नाही, जाऊ दे, कोणाला काय पडलेली नाही आहे. जीव जळतो. निशब्द झालो आज मी हे सगळं बघितल्यावरती.